अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत खूप सुंदर अनुभव आहे. प्रत्यक्षात महाराजांनी यांची किती आयुष्यामध्ये संकट आले, किती दुःख आले, पण त्या दुःखाला सामोरं जाण्याची ताकद महाराजांनी कशी दिली आणि त्यातून कसं बाहेर काढलं. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये असे काही संकट येतच असतात. ज्या ताई बहिणी आज या संकटामध्ये असतील त्यांना एक नवी दिशा आशा मिळावी आणि त्यांनी देखील अशाच प्रकारे महाराजांची सेवा करावी, ते देखील या संकटातून बाहेर पडतील. त्यासाठी या ताईंनी आपल्याला हा अनुभव आज शेअर केला आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील स्वामी आईंचे असेच अनुभव आले असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट होऊन तुमचा अनुभव शेअर करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर आपली 12 लाख नामस्मरणाची लाईव्ह सेवा रात्री 9 वाजता रोज होत असते. या उच्च कोटीच्या सेवेमध्ये प्रत्येक स्वामी भक्ताने सहभागी व्हायचं आहे. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले, प्रत्येक भक्ताला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन, त्रिवार मुजरा. स्वामी आईंच्या माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे अनुभव मला दिले आहे. आज स्वामी भक्तांनो, मी जे काही आहे ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे आहे. स्वामी भक्तांनो, मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे नाव सौ रोहिणी रामदास शिंदे असे आहे. आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. स्वामींची किती कृपा माझ्यावरती आहे. आज मागे वळून बघितलं तर असं वाटतं की त्यावेळेस आपल्यासोबत कोणीच नव्हतं. त्यावेळेस फक्त अदृश्य रूपाने महाराज माझ्यासोबत होते. पण ज्यावेळेस वाईट काळ येतो त्यावेळेस खरंच कळतं आपलं कोण परकं कोण. मला कोणीच साथ दिले नाही. फक्त माझे आई वडील हे माझ्यासोबत होते, बाकी कोणीच नाही. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये असे वादळ जेव्हा उभे राहते त्यावेळेस महाराज, देव आणि आई वडील हे दोनच व्यक्ती असे असतात की ते आपल्याला साथ देत असतात. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम मला सांगायला आनंद होईल की मी स्वामींच्या सेवेत कशी आली. मी जेव्हा 12वीला होते तेव्हा माझ्या जीवनामध्ये स्वामींचं आगमन झालं. कारण मी जेथे कॉलेजला होते, मी माझ्या मामाकडे कॉलेजला होते. तिथे कॉलेजला असताना मी जेव्हा कॉलेजला जायची त्यावेळेस रस्त्यामध्ये महाराजांचा मठ लागायचा, पण कधी दर्शन वगैरे कधी घेतलंच नाही. पण जेव्हा 12वीला मी गेली ना, तेव्हा माझी मैत्रीण एक दिवस मला त्या मठामध्ये घेऊन गेली होती. तिथे गेल्यानंतर खूप शांतता, खूप छान वाटलं. माझ्या मनाला एक आत्मिक समाधान तिथे गेल्यानंतर मिळालं आणि तिथे खूप छान सेवा चालू होती. त्या दिवशी अष्टमी असल्यामुळे तिथे दुर्गा सप्तशतीचा पाठ चालू होता. तो जप, तो पाठ ऐकून मला खूप छान वाटलं. मग त्यानंतर नकळतपणे गुरुवारी आम्ही आरतीला जाऊ लागलो. आरतीला जरी नाही जाणं झालं तरी दर्शन मात्र घ्यायला आम्ही जात होतो. तेव्हापासून महाराजांचं मला वेड लागलं. महाराजांचं नामस्मरण करणे, बाकी काहीच करत नव्हते, सेवा वगैरे काही, कारण घरात आमच्या तसं काही वातावरण नसतं. पण महाराज एक श्रद्धास्थान बनले होते आणि महाराज, थोडं जरी मला असं संकट काही वाटलं तर आपोआप श्री स्वामी समर्थ मुखामधून निघायचं. तेव्हापासून माझ्या जीवनात स्वामींचे आगमन झाले. सेवा मात्र काहीच नव्हती. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर घरचे माझ्यासाठी स्थळ बघू लागले आणि खूप छान छान स्थळ येत होते आणि त्यामध्येच मला पुण्यातील एक स्थळ आलं. पुण्यामध्ये जे स्थळ आलं तिथे जो मुलगा होता तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता. छान पोस्टवरती होता, जॉबही छान होता, घरची सर्व काही व्यवस्थित होतं. त्यानंतर काय झालं की माझं लग्न जमलं. आमची सुपारी देखील झाली, एंगेजमेंट झाली. त्यानंतर लग्न 2 महिन्यांनी धरलेलं होतं. त्या काळामध्ये काय झालं की माझ्याविषयी कोणीतरी त्यांना काहीतरी जाऊन सांगितलं आणि त्यांनी कुठलंच काही चौकशी वगैरे काही न करता अचानकच आम्हाला हे लग्न मोडायचं आहे असं म्हटले. आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ आल्यासारखं झालं. खूप मोठं एवढं दुःख कसं पेलवणार, मला खूप टेन्शन आलं की मी जे आमचे फोनवर कॉन्टॅक्ट देखील चालू होते, मी त्यांच्याशी फोन करत होते पण ते माझा फोन रिसीव करत नव्हते. त्यामुळे मला काय करावं तेच कळत नव्हतं. माझे आई वडील तर पूर्णपणे हातबल
हतबल झाले होते की आता समाजामध्ये कसं तोंड दाखवायचं, काय करायचं. लग्नाची तयारी देखील सुरू झालेली होती. नेमकी काय झालं, आम्ही त्यांना खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते काही सांगतच नव्हते. मला खूप टेन्शन आलं. मी महाराजांकडे रडू लागली की स्वामी काय झालं आहे तुम्हीच बघा, माझ्या आयुष्यामध्ये असं दुःख येऊ देऊ नका, असं मी म्हणत होती. पण जे व्हायचं तेच झालं. माझं ते लग्न मोडलं. लग्न मोडल्यानंतर अक्षरशः घराबाहेर पडायची देखील मला हे होत होतं की नेमकी सर्व लोक वेगळ्याच दृष्टीने माझ्याकडे बघत होते. वेगवेगळंच वाटायचं आणि त्या जे काही ते बघायचे ना, त्यावेळेस असं वाटायचं की आपण काहीतरी अपराध केला का? मी तर काहीच केलं नव्हतं, तर असं का बरं माझ्यासोबत घडत आहे? मी खूप रडायची. स्वामींनाही त्यावेळेस मी खूप दोष लावला की तुमच्यामुळंच हे झालं, तुम्ही का बरं असं केलं नाही? तुम्ही तर प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभा राहतात, मग माझ्या आयुष्यामध्ये एवढं संकट तुम्ही कसं येऊ दिलं, असं मी स्वामींना म्हणायची. त्यानंतर जवळपास स्वामी भक्तांनो 1 वर्ष माझं असंच गेलं. 1 वर्ष मी काही सेवा वगैरे काहीच केलं नाही, घरीच होती. आई वडीलही खूप टेन्शनमध्ये, आता कसं होणार, दुसरं स्थळ आलं, दुसरं काही झालं तर ते देखील चौकशी करणार, पहिलं का बरं मोडलं, तर त्यामुळं खूप टेन्शन आलं होतं. आता जमवायचं खूप अवघड होतं. त्यामुळे नंतर काय झालं की मग असंच ज्या माझे मावशी आहे, चुलत मावशी, ती महाराजांची खूप निस्सीम भक्त आहे. असेच एक दिवस ती माझ्या आजोबांना भेटण्यासाठी आली होती, आमच्या घरी आली आणि ती मग असंच बोलता बोलता महाराजांचा विषय निघाला. ती मला स्वामी सेवेविषयी सांगू लागली. मी म्हटलं मला माहीत आहे, मी जेव्हा 12वीला होते तेव्हा महाराजांच्या मठात जात होते असं. मग ती म्हटली अगं त्याच वेळेस महाराजांनी तुझा हात पकडलेला आहे, स्वामी आहे तुझ्यासोबत, तू घाबरू नको. स्वामी ज्याचा हात पकडतात त्याला कधीच सोडत नाही. तू त्यांच्यावरती श्रद्धाभाव ठेव आणि विश्वासाने सेवा कर, नक्की चांगलं होईल. कारण तुझ्यासाठी ते चांगलं नसेल म्हणून असं घडलं असेल, असं ती मला बोलली. त्यानंतर मग मीही ठरवलं की आता जे झालं ते झालं, पण याच्यातून बाहेर आता पडायचं. मग मी सेवा करायचं ठरवलं. तिने मला जे ज्या सेवा सांगितल्या त्या सर्व सेवा मी करू लागले. मी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले. त्यानंतर 108 स्वामीचरित्र पारायण, गुरुचरित्र पारायण अशा विविध सेवा सुरू झाल्या. 1 वर्ष माझं याच्यामध्ये गेला. त्यामुळे महाराजांशी खूप एकरूप झाले. आता जे काही संकट दुःख होतं ते पूर्णपणे आम्ही विसरून गेलो होतो. सर्व काही व्यवस्थित झालं. आता वेगवेगळे स्थळ येत होते. सर्व काही स्वामींवरती आता सोडून दिलेलं होतं. स्वामी जे करतील ते सर्व व्यवस्थित करतीलच. माझ्यासाठी जे योग्य असेल तेच होणार, असं मी म्हणत होती. आणि त्यामध्येच काय झालं की मला हे जे जळगावचं स्थळ आहे ते स्थळ आलं. ज्यावेळेस जळगावचं स्थळ आलं त्यानंतर सर्व काही व्यवस्थित होतं. शेती वगैरे व्यवस्थित होती. मुलगा गव्हर्मेंट जॉबला होता. सर्व व्यवस्थित होतं. पण मला खूप भीती वाटायची की आता देखील असंच होईल की काय. पण महाराजांवरती तर विश्वास होता. त्यांना आमचं सर्व पसंत झालं आणि आम्ही अगोदरच सांगितलं की सुरुवातीला असं असं झालेलं आहे, कारण नंतर कॉम्प्लिकेशन नको. नंतर कुणी जर सांगितलं परत तेच, आम्ही परत त्या संकटाला सामोरं जाऊ शकत नव्हतं. तर ते म्हटले ठीक आहे, आम्हाला सर्व काही पसंत आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, असं म्हटले. त्यानंतर मग आमचं लग्न हे आम्ही एंगेजमेंट केली नाही. त्यानंतर लगेचच आमचं लग्न 2 महिन्यातच लग्न करून देण्यात आलं. आणि मग त्यानंतर मी जळगाव येथे आली. तिथे आल्यानंतर महाराजांची सेवा माझी सुरूच होती. आता मी महाराजांना कधीच विसरू शकत नव्हते, कारण जे काही आयुष्यात घडलं होतं ते स्वामींनीच घडून आणलं होतं. सर्व काही सर्व व्यवस्थित सुरू होतं. स्वामी भक्तांनो, पण म्हणतात ना, आयुष्यामध्ये जे काही वादळ येतं, दुःख येतं, ते थांबत नसतं. कारण माझ्या आयुष्यात देखील असंच झालं. मला माहीत नाही की माझ्यासोबतच असं का बरं घडत होतं, पण नक्कीच मागच्या जन्मी काहीतरी केलं असेल, त्यामुळेच माझ्यासोबत असं घडत होतं, असं मी म्हणते. काय झालं स्वामी भक्तांनो, आमचा एकदम सुखी व्यवस्थित संसार सुरू होता. सर्व काही आनंदी होतं. मीही घरामध्ये सेवा वगैरे सर्व चालू होते. आणि काय झालं, अचानकच ज्या माझ्या नणंदबाई आहे त्या नणंदबाईने माझ्या मिस्टरांचे खूप सारे कान भरले. त्यानंतर काय झालं की मला, म्हणजे मी त्या मुलाला कधीही बघितलेलं नव्हतं, काहीच नव्हतं. जस्ट नुसते असं नाही का आपण म्हणतो की आपले आहे बो गावातला असं म्हणून असं होतं, पण काहीच आमचं असं कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नव्हतं. तर एक दिवस काय झालं की
त्याचा मला म्हणजे कशासाठी माझ्या आईला तो कॉल करणार होता, पण तो चुकून माझ्या मोबाईलवरती त्याचा कॉल आल्यानंतर ते माझ्या नणंदबाईंनी बघितलं आणि तर तिने वेगळंच काहीतरी हे केलं आणि माझ्या मिस्टरांना कान भरले की तिला असे फोन येतात, असं हे होतं, असं त्यांच्या मनामध्ये आणखीन माझ्याविषयी संशय घालून दिले. त्यामुळे आमच्यामध्ये वादविवाद झाले. मला खूप वाईट वाटायचं, मी एवढं चांगलं राहते आणि तरी माझ्यावरती यांचा विश्वास नाही, म्हणून मला खूप वाईट वाटायचं. आमच्यामध्ये खूप भांडणं झाले. त्यांनी मला गोड बोलून तू आता म्हणजे रक्षाबंधन होतं, रक्षाबंधन करून ये असं म्हटले. मिस्टर मला सोडून आले. त्यानंतर ते मला डायरेक्ट म्हणायला लागले की तू आता आमच्या घरी यायचं नाही, आम्हाला तू पाहिजे नाही, असं त्यांचे बोल तिकडून येऊ लागले. त्यामुळे मी पुन्हा खूप खचून गेले. माझ्या आईवडिलांना देखील खूप टेन्शन आलं की मुलीच्या संसारामध्ये हे पुन्हा एकदा काय वादळ उभा राहिलं. चांगलं चालू होतं. मी खूप डिप्रेशनमध्ये आली होती. काय करावं काहीच कळत नव्हतं. महाराजांची सेवा सुरू होती, सर्व काही सुरू होतं. महाराज जवळपास 6 महिने मी माझ्या आईवडिलांकडे तिथेच घातले. माझी आई ही महाराजांची सेवा करत होती. कुणीतरी मार्ग दाखवावा असं आम्हाला वाटत होतं. माझी आई ही माझ्यासाठी खूप तडफडत होती. तिलाही वाटत होतं की सर्व काही व्यवस्थित व्हावा, कारण आईवडिलांचा जीव हा खूप तुटतो आपल्या लेकरांसाठी. आणि असंच झालं. मग आम्ही काय केलं की प्रदीपदादांच्या मठामध्ये गेलो. खूप ऐकलं मोबाईलवरती त्यांचं, म्हणून आपण प्रश्नोत्तर करायला तिथे जाऊया असं ऐकलं, म्हणून आम्ही तिथे गेलो. खूप प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीमध्ये आम्हाला एक दिवस मुक्काम करावा लागला. दुसऱ्या दिवशी आमचा नंबर लागला. सर्व काही सांगितलं. दादा म्हटले की तुम्ही सेवा सुरू करा, काही नाही, सर्व काही व्यवस्थित होईल असं दादा म्हटले. स्वामींवरती विश्वास ठेवा. त्यांनी मला संकटमोचन सेवा दिली, घोरकष्टमुद्धरमची सेवा दिली, त्यानंतर गुरुचरित्र पारायण करायला सांगितले, सप्तशती वाचायला सांगितले, अशा विविध सेवा दिल्या. मग मी आणि माझी आई आम्ही दोघी मिळून ह्या सेवा करू लागलो. मी 24 तास महाराजांपुढे बसलेली असायची, खूप सेवा करत होती. स्वामी तुम्हाला माहीत आहे मी काहीच केलेलं नाही, मी निर्दोष आहे, माझ्यावरती हे आरोप लागलेले आहे ते आता तुम्हालाच पुसायचे आहे, मी असं स्वामींना बोलत होती. माझी आई देखील खूप सेवा करायची. बिचारीने माझ्यासाठी खूप कष्ट सोसले. ती महाराजांच्या धावत पळत आरतीला जायची, आरती करायची. त्यानंतर 108 तिने आरत्या केल्या. माझ्यासाठी दुर्गास्तुतीचे पाठ वाचले, गुरुचरित्र पारायण केले. तिची तळमळ एवढीच की तुझा संसार व्यवस्थित व्हावा, तू इथे नको. कारण मुलगी ज्यावेळेस लग्न करून जाते त्यावेळेस पाहुणी म्हणून सणावाराला घरी आली तर काही वाटत नाही, पण असं वेळेस भांडणं करून असं ज्यावेळेस येते त्यावेळेस खूप वाईट असतं. माझी आई खूप हे करत होती, मीही सेवा करत होती. मग आम्हाला असं वाटायचं कधी कधी की होणार की नाही, कारण त्यांचं काही कॉल नाही, काहीच नाही. खूप भीती वाटायची मनामध्ये की आता काय करायचं. सारखं आपण नाही करू शकत ना. माझे जे पाहुणे होते ते म्हणायचे की त्याचा तुझ्यावरती विश्वास नाही तर कशाला राहती त्याच्यासोबत, दे सोडून त्याला. यांना म्हणायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात ज्याच्यावरती ही वेळ येते तोच ते अनुभवू शकतो की किती भयानक ती काळ असतो, किती भयानक वेळ असते आपल्यावरती जी येते ते. खरंच स्वामी भक्तांनो, मी सांगते तुम्हाला की कुठल्याही स्वामी भक्तावर किंवा कुठल्याही माझ्या बहिणीवरती अशी वेळ येऊ नये. जे मी सोसलं ते कोणीच सोसू नये, असंच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आमच्या सेवा या सुरूच होत्या. आशेचा किरण कुठेतरी जागा झाला की एक दिवस अचानक म्हणजे माझ्या मिस्टरांचा कॉल आला. जे माझा कॉल रिसीव्ह करत नव्हते, घेत नव्हते, त्यांचा मला कॉल आला. आणि मी म्हटलं की का बरं तुम्ही असं करत आहात, तुम्हाला सर्व काही माहीत आहे मी कशी आहे, तुमचा माझ्यावरती विश्वास नाही. नवरा बायकोचं नातं हे विश्वासावरतीच टिकलेलं असतं, मग तुम्ही असं कसं करता असं म्हटले. तर ते म्हटले की मलाही तुझ्यासोबत राहायचं आहे, मलाही तू फार आवडते, सर्व काही आहे, पण माझी आई जी आहे ती नाही म्हणत आहे की तुला इथं ठेवायला, तर मी काय करू मलाच कळत नाही आहे. मी पूर्णपणे पॅक झाल्यासारखं झालं आहे, इकडून आड तिकडून विहीर माझ्यासाठी झालेले आहे. तर मी म्हटलं की अहो आपला संसार आहे, मी त्यांनाही म्हणजे काहीच त्रास देणार नाही, आईला कुणालाच त्रास देणार नाही. मला फक्त तुम्ही एक चान्स द्या आणि मला तुमच्यासोबत घेऊन जा, मला इथून घेऊन जा. मला खूप गुदमारल्यासारखं होत आहे. मी त्या दिवशी त्यांच्याकडे खूप रडली, खूप रडली, जणू काय हंबरडा फोडूनच मी रडत होती. तर ते म्हटले ठीक आहे, असं म्हटले मी एकदा घरच्यांशी पुन्हा एकदा बोलून बघतो असं म्हटलं. आणि मग
त्यानंतर मला वाटलं की आता काहीतरी चांगलं होणार आणि खरंच स्वामी भक्तांनो गुरुवार होता, गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन झालं. त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी माझे मिस्टर मला घेण्यासाठी आले. खूप आनंदाचा क्षण माझ्यासाठी होता की माझे मिस्टर स्वतःहून घरी मला घ्यायला आले. पण त्यांनी काय केलं की ते म्हटले आम्ही तुला घेऊन जातो, पण त्याआधी आपल्याला एक मीटिंग ठेवायची आहे असं म्हटले. मग सर्व काही पाहुणे वगैरे जमवा केले. जे काही 2 भिंतीच्या आत व्हायला पाहिजे होतं ते सर्वांसमोर झालं. हे मला खूप वाईट वाटलं, पण ठीक आहे, काही का होईना मला घेऊन तर जाणार आहे ना, याच्यात समाधान होतं. सर्वांसमोर त्यांनी मला बांधून घेतलं की तू पूर्णपणे आमचं ऐकायचं, काही मनाचं करायचं नाही, आम्ही जसं म्हणून तसं वागायचं. मी प्रत्येक गोष्टीला हो म्हटली, कारण मला माझा संसार हा वाचवायचा होता. संसारासाठी मी काही करायला तयार होते, कारण आयुष्यामध्ये दुसरं मी लग्न करू शकत नव्हते. त्यामुळे मी सर्वांना हो म्हटली आणि सर्वांनी मग मीही म्हटलं की मलाही तुम्हाला महाराजांची सेवा करू द्यावी लागेल. तर ते म्हटले ठीक आहे, तुला जे करायचं ते कर, फक्त आम्ही जसं सांगून तसं तुम्हाला करावे लागेल. पण ठीक आहे, सर्वांनी सर्व काही झालं. माझी आई खूप रडायला लागली की आता हिचं कसं होणार, की हिच्यासोबत ते घरचे कसे वागणार, पुन्हा काय करणार. असं तिला वाटायचं की हिला मारहाण नको व्हायला, कारण तिला माहीत होतं की मी आता काही झालं तरी कुणाला काही सांगणार नाही, काहीच नाही. म्हणून तिला खूप टेन्शन आलं होतं. त्यावेळेस मी आईला म्हटले, हे बघ आई, तू टेन्शन घेऊ नको, मी एकटी नाही, माझी आई, वडील, भाऊ सर्व काही माझ्यासोबत आहे, माझे स्वामी माझ्यासोबत आहे. ते असल्यानंतर कशाला भीती बाळगायची, स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील. आत्तापर्यंत त्यांनी सर्व काही केलं ना, इथून पुढे देखील ते करतील, असं मी आईला सांगितलं. आणि मग मी तिथून आले, माझ्या इकडे घरी आले. घरी आल्यानंतर माझी नणंदबाई, सासूबाई ह्या माझ्याशी व्यवस्थित वागत नव्हत्या, कारण त्यांची अजिबात इच्छा नव्हती की मला घेऊन यायचं. पण माझे मिस्टर आणि सासऱ्यांमुळे मी इकडे आली होती. त्यानंतर माझे मिस्टर माझ्याशी व्यवस्थित वागू लागले होते. ते माझ्याशी व्यवस्थित राहायचे, पण घरामध्ये सासूबाई आणि नणंदबाई दिवसभर मला खूप त्रास द्यायच्या, घालून पाडून बोलायच्या. मी एखादी भाजी केली तर ही चांगलीच झाली नाही, असंच झालं तसंच, असं खूप बोलायच्या. पण मी त्यांना काहीच बोलत नव्हते. मला वाद करायचे नव्हते, भांडणं करायचे नव्हते. मी फक्त सेवेकडे लक्ष देत होती, महाराजांचं नामस्मरण करत होती, स्वामींना सर्व सांगत होती, स्वामी तुम्हीच काय असेल ते बघून घ्या, तुम्हाला सर्व व्यवस्थित करायचं आहे. खूप तिथे गेल्यानंतरही मी सेवा वाढवल्या, इतकी सेवा केली, नामस्मरणही खूप केलं, स्वामींचं खूप सेवा केले. हळूहळू 1 वर्षामध्ये मला बदल घडवले. 1 वर्ष माझं खूप म्हणजे खूप मानसिक त्रास 1 वर्ष मला सहन करावे लागला. पण 1 वर्षानंतर स्वामी सेवेने हळूहळू व्यवस्थित व्हायला लागलं. त्यानंतर माझ्या सासूबाई मला थोडंसं माझं ऐकायला लागले. त्या दरम्यान माझ्या नंदेचं लग्नही झालं होतं. जेव्हा माझी नणंदबाई लग्न करून घरी तिकडे गेल्या ना, तेव्हापासून म्हणजे घरामध्ये व्यवस्थित झालं, कारण ती देखील एक मुलगी असती आणि मीही एक मुलगी होते. पण त्यांनी मला कधी समजूनच घेतलं नाही की असं. आणि विशेष म्हणजे स्वामी भक्तांनो, जर एखाद्याला विनाकारण त्रास दिला ना, तर त्याची शिक्षा देव देतो त्याला. असंच म्हणजे माझ्या बाबतीत देखील झालं. ज्या माझ्या नणंदबाई आहे, जो त्रास मला त्यांनी दिला, जो त्रास मला सहन करावा लागला, आज त्यांना तोच त्रास सहन करावा लागत आहे. त्या देखील त्याच याच्यातून जात आहे. मला असं वाटतं की महाराजांनी त्यांना दाखवून दिलं असावं की नेमकी असं केल्यानंतर समोरच्याला किती त्रास होतो, त्याच त्रासामध्ये त्या आज जगत आहे. मला असं वाटत नाही, मी स्वामींना उलट म्हणते की त्यांना असं होऊ देऊ नका, त्यांचा तो त्रास हे करा, त्यांना सर्वांना चांगली बुद्धी द्या. मी स्वामींकडे अशी प्रार्थना करते, कारण स्वामींना ते आवडतं. जे आवडतं तर ते जर केलं तर आपण स्वामींच्या खूप जवळ जातो, असं ऐकलं होतं. आज मी सुखी आहे, पण त्या दुःखात आहे. आज मी त्यांना खूप सांगते की तुम्ही स्वामींची सेवा करा, पण त्यांच्या भाग्यामध्ये अजून स्वामींचं आगमन झालेलं नाही असं वाटतं. पण त्यांनी देखील स्वामींची सेवा करावा, सर्व काही व्यवस्थित होईल. माझे सासरे हे थोडेसे कडक स्वभावाचे आहे, त्यामुळे ते त्यांना इकडे घेऊन येऊ शकत नाही. त्यांच्या सासूबाई देखील खूप कडक स्वभावाच्या आहेत, त्याही खूप त्रास देतात. पण काही नाही, सगळं व्यवस्थित होईल. महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आहे की त्यांचाही संसार सुखी व्हावा, त्याही आनंदित असाव्या, त्यांना कुठलं दुःख नसावं. जे काही माझ्या बाबतीत झालं ते माझे भोग समजून मी भोगले आहे, पण त्यांच्या बाबतीत नको असंच मला वाटतं. ज्या कोणी माझ्या ताई बहिणी असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये असे दुःख आले असतील, वादळ आले असतील, त्यांनी खचून जाऊ नका. महाराजांवरती विश्वास ठेवा, सेवा करत राहा. सेवा केल्यानंतर खरंच
आपल्याला महाराज मनासारखं नक्की करतात. वेळ लागतो, पण एक दिवस नक्की सर्व काही मनासारखं होतं. त्यामुळे तुम्ही देखील महाराजांची सेवा करत राहा. तुमचा संसार देखील स्वामी आई एकदम व्यवस्थित करतील. असं माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा स्वामींनी मला दिलेला अनुभव आहे. आज माझा संसार फक्त स्वामींच्या कृपेने व्यवस्थित आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.